आज आपण चविष्ट खाण्यासाठी बटाट्याची कापं करणार. हे कापांना आपण मिरची पावडर आणि मिरची पावडर घातलेली आहे. परत हे एक अर्धा तास आपण काढून ठेवायचं असेल. मिरची पावडर, हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि हिंग आणि मीठ हे सर्व घातलेलं आणि हे काढून घेतलेलं हां. आणि आता ही आपण बटाट्याची कापं तयार करणार आहोत. त्यासाठी आता गॅस चालू करायचा. हा गॅस आता आपण चालू करणार आहोत. हा गॅस चालू झाल्यानंतर जरासं हे तापल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घालायचं आणि असं हे जरा हलवून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं असं सगळीकडे तेल लागतं. आणि हा आपण आता रवा घेतलेला आहे. हा बघा, या रव्यामध्ये हे करायचं, लावायचा हा रवा. हा रवा लावायचं असं हे कापाला असं लावायचं, लावून ठेवायचं आणि तरी फ्राय करायचं. हे आता आपण फ्राय करायचं आहे. हे रवा लावून घेतला आहे. हे आता आपण फ्राय करूया. असं घालायचं. चविष्ट, एकदम चविष्ट होतात या खायला. एकदम चविष्ट होतात खायला. तुम्ही करून बघा काय, आणि मला सबस्क्राईब करा खाल्ल्यानंतर. हे असं बटाट्याची कापं आपण सगळं लावून ठेवलेलं आहे. हे आता फ्राय केलेलं आहे. आता बटाट्यावर आपण थोडंसं जरा झाकण ठेवायचं आहे. याच्यावरती जरा वाफ यायला द्यायला पाहिजे. आता हे तर झाले. झाकण ठेवायचं. थोडंसं आता याच्यावरती झाकण ठेवायचं, वाफ यायला द्यायला पाहिजे याला. हे आता झाकण ठेवलेलं आहे. एक 10 मिनिटांनी आपण याला उघडून बघून परत आता हे 10 मिनिटं झालेली आहे. जरा उघडून बघायचं आपण बटाटा. हे बघा, तर हे थोडंसं परतायचं आहे ना, थोडंसं हे असं परतायचं थोडंसं. हा, हे आता परतून झाल्यानंतर त्याला जर आणि जरा उशीर असं जरा झाकून ठेवायचं. याला जरा झाकून ठेवायचं. आता ही बटाट्याची आपली कापं तयार आहेत. झालंय आता हे होताना. आता बटाट्याची कापं हे असं जरा लालसर व्हायला पाहिजे. ती लालसर झाली की नाही, झाली. आता झालेत आपली खायसारखी झाली ती. हे बघा, जरासं जरा लाल कलर यायला पाहिजे याला. हे बघा, आता लाल कलर आला का नाही, झाली नाही.
बटाट्याचे कापं खूप चांगले लागते, सुंदर एकदम खायला लहान मुलांना वगैरे भात आमटी बरोबर हे खायला खूप छान असतात. बाय, सी यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.